12वीचे विद्यार्थी ज्या गोष्टीची आतुरतेने वाट पाहत असतात ती गोष्ट म्हणजे सीईटीचे ॲप्लिकेशन फॉर्म. आज दिनांक 10 जानेवारी 2026 पासून सीईटी सेलमार्फत सीईटी PCM ग्रुप आणि सीईटी PCB ग्रुपचे म्हणजेच MST CETचे फॉर्म भरण्यास सुरुवात झालेली आहे. त्याचबरोबर शेवटची दिनांक ही 12 फेब्रुवारी 2026 असणार आहे. म्हणजे आपल्याला जवळपास 1 महिन्याचा कालावधी सीईटी सेलमार्फत आपला ॲप्लिकेशन फॉर्म सबमिट करण्यासाठी मिळालेला आहे. तुम्ही बाजूला नोटीस पाहू शकता. नोटीसमध्ये त्यांनी 2-3 गोष्टी महत्त्वाच्या म्हणलेल्या आहेत. पहिली गोष्ट आहे की रजिस्ट्रेशनची स्टार्ट डेट आणि एंड डेट. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की अपार आय डी हा कंपल्सरी आहे ड्युरिंग द रजिस्ट्रेशन ऑफ सीईटी. सीईटीचं रजिस्ट्रेशन करत असताना अपार आय डी हा कंपल्सरी आहे. त्याचबरोबर या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण फॉर्म कसा फिल करायचा याची माहिती आपण जाणून घेणार आहोत. तर हा व्हिडिओ संपूर्ण बघा, ज्यामध्ये मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप गायडन्स करणार आहे की MST CET PCM आणि PCBचा फॉर्म कशा पद्धतीने भरायचा. सीईटी सेलच्या वेबसाईटवरती आल्यानंतर CETcell.mahaCET.org या वेबसाईटवरती आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी कॅन्डिडेट्समध्ये जायचं आहे आणि सीईटी एक्झामिनेशन पोर्टल 2026-27 या टॅबवरती क्लिक करायचं आहे. या टॅबवर क्लिक केल्यानंतर आपल्याला रजिस्टर न्यू युजरवरती क्लिक करायचं आहे. रजिस्टर न्यू युजरवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी मेल आय डी, पासवर्ड, कन्फर्म पासवर्ड, फुल नेम, डेट ऑफ बर्थ हे मेन्शन करायचं आहे. ते सर्व डिटेल्स आता आपण फिल करूया. या ठिकाणी जर आपण एक गोष्ट बघितली तर त्या ठिकाणी नेम शुड बी ॲज पर आधार असं म्हणलेलं आहे की जे नाव आहे ते नाव जसं आधार कार्ड वरती आहे सेम तसंच नाव या ठिकाणी आपल्याला गरजेचं आहे. अशा पद्धतीने ही माहिती भरून आपण रजिस्टर वरती क्लिक करणार आहे. रजिस्टर वर क्लिक केल्यानंतर प्रत्येकाला त्यांच्या मेल आय डी वरती एक लिंक रिसीव्ह होईल. त्या लिंक वरती जाऊन मेल ओपन करायचा आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला एक व्हेरिफिकेशनची लिंक आलेली असेल की सीईटी सेल तुमचा मेल आय डी त्या ठिकाणी व्हेरीफाय करतं. तर ईमेल व्हेरिफिकेशनची लिंक आलेली असेल. जो मेल आय डी आपण दिला असेल त्या मेल आय डी मध्ये जायचं आहे. मेल आय डी ओपन केल्यानंतर वरती सब्जेक्टमध्ये तुम्हाला MST CET दिसेल. त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही जो मेल आहे त्या मेलमध्ये ब्ल्यू कलरमध्ये व्हेरीफाय ईमेलचा ऑप्शन असेल तर व्हेरीफाय ईमेल वरती क्लिक करून तुम्हाला तो मेल आय डी व्हेरीफाय करायचा आहे. व्हेरीफाय केला याचाच अर्थ तुम्ही ऑथेंटिकेटेड युजर आहात. यानंतर या ठिकाणी पासवर्ड टाकून आपल्याला लॉग इन करायचं आहे. आता आपण लॉग इन केल्यानंतर प्रोसीड टू डिजिलॉकर. तर डिजिलॉकर मध्ये आपल्याला जायचं आहे. डिजिलॉकर मध्ये आपल्याला आधार नंबर या ठिकाणी एंटर करायचा आहे. आधार नंबर एंटर केल्यानंतर आपल्याला अपार आय डी त्या ठिकाणी तो घेणार आहे. त्या अगोदर या ठिकाणी आधारचा OTP आपल्याला रिक्वायर आहे. या प्रोसेससाठी प्रत्येक विद्यार्थ्याला त्यांचा मोबाईल नंबर हा आधारशी लिंक असणं गरजेचं आहे. जो मोबाईल नंबर हा आधारशी लिंक असेल तो मोबाईल नंबर वरती OTP येणार आहे. तो मोबाईल नंबर चालू असणं गरजेचं आहे. अशा पद्धतीने मी त्या ठिकाणी आधारवरती क्लिक केलेलं आहे. आणि डिजिलॉकर थ्रू मी अपार आय डीला डिरेक्टली त्या ठिकाणी रिडायरेक्ट केलेला आहे. रिडायरेक्ट झाल्यानंतर डॉक्युमेंट शेअर सक्सेसफुली म्हणजेच जे अपार आय डी होता तो डिरेक्टली माझा प्रोसेस झालेला आहे.
अशा पद्धतीने अपर आय डीचं व्हेरिफिकेशन त्या ठिकाणी आपलं झालेलं आहे. अपर आय डीचं व्हेरिफिकेशन झाल्यानंतर या ठिकाणी आपल्याला अपर आय डी मेन्शन करायचा आहे. त्याचबरोबर मोबाईल नंबर सुद्धा मेन्शन करायचा आहे. या ठिकाणी आता आपण अपर आय डी मेन्शन करत आहे. तर या ठिकाणी विचारलेलं आहे नेम ॲज पर SSC मार्कशीट. रिलिजन विचारलेलं आहे हिंदू. अनमॅरिड. इन्कम जे काही इन्कम असेल ते एक अंदाजे आपल्याला या ठिकाणी टाकायचं आहे. राहिला आपण ग्रामीण भागात आहे. मदर टंग आपली मराठी आहे. मातृभाषा ही मराठी आहे. तर या ठिकाणी ऍड्रेस आपल्याला मेन्शन करायचा आहे. स्टेट विचारलेली आहे. ऍड्रेस परमनंट त्या ठिकाणी द्यायचा आहे आपल्याला. जो आपला आधार कार्ड वरती आहे तो दिला तरी चालू शकतं. आधारचं व्हेरिफिकेशन इथं झालेलं नाहीये ऍड्रेसच्या बाबतीमध्ये. त्यामुळे ऍड्रेस तुम्ही जो तुमचा रेग्युलर ऍड्रेस असेल तो त्या ठिकाणी देऊ शकता. अल्टरनेट मोबाईल नंबर एक विचारलेला आहे त्यांनी या ठिकाणी. दोन मोबाईल नंबर घेतलेले आहेत. त्यानंतर अदर डिटेल्स आहेत. सुरुवातीपासून एकदा बघूया आपण. क्लिक हिअर टू व्ह्यू अँड कॉपी ऑफ अपार आय डी. इथं आपण डिरेक्टली कॉपी करू शकतो अपार आय डी. इथं दिसतंय. ओके, क्लोज करूया आपण. त्यानंतर इथं अपार आय डी मेन्शन केला, मोबाईल नंबर. त्यानंतर नेम ॲज पर जे सीईटीला नाव द्यायचं आहे ते SSC मार्कशीट नुसार पाहिजे. आणि जे विद्यार्थी नीटचे आहेत त्यांचं नाव नीट नुसार पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. ते मिसमॅच होता का म्हणा याची काळजी आपण घेणार आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी ऍड्रेस द्यायचा आहे. परमनंट ऍड्रेस, प्रेझेंट ऍड्रेस. त्याचबरोबर काही अदर इन्फॉर्मेशन आहे ज्याच्यामध्ये रिलिजन असेल तुमचं, रिजन, तुम्ही कुठं राहता. जर ग्रामीण भागात म्हणजे तालुक्याचं ठिकाण असेल तर रुरल, जर जिल्ह्याचं ठिकाण असेल तर अर्बन असं मेन्शन करायचं आहे त्या ठिकाणी आपल्याला. त्यानंतर पुढची प्रोसेस आहे मदर टंग आपली, नॅशनॅलिटी आपली त्या ठिकाणी मेन्शन करायची आहे. ॲन्युअल इन्कम आपला मेन्शन करायचं आहे. मार्शल स्टेटस, मॅरिड आहात अनमॅरिड आहात ते मेन्शन करायचे. त्यानंतर आपला परमनंट ॲड्रेस, त्याचबरोबर करस्पॉन्डन्स ॲड्रेस विथ अल्टरनेट मोबाईल नंबर हे मेन्शन केल्यानंतर डोमासाईल महाराष्ट्राचा आहे, यस. मायनॉरिटी नो. त्याच्यानंतर डिसेबिलिटी असेल तर यस करायचे, नसेल तर नो करायचं आहे. तर इथं सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न विचारला आहे की महाराष्ट्र स्टेट बोर्डमधून आपण पास झालेला आहात आणि पासिंग इयर आपलं काय आहे. तर या ठिकाणी मी पासिंग इयर 2024 देत आहे. त्यानंतर पर्सेंटेज मेन्शन करायचे आहेत या ठिकाणी. ओके. त्याच्यानंतर कुठल्या राज्यातून तुम्ही 10वीची परीक्षा दिलेली आहे. आता आपण 12वीला ॲपियर आहे. अशा पद्धतीने आपण ही सगळी इन्फॉर्मेशन भरलेली आहे आणि सेव्ह वरती क्लिक करूया. ओके, सेव्ह चेंजेस वरती क्लिक करून नेक्स्ट स्टेपला प्रोसीड करूया. तर अशा पद्धतीने आपण आपलं प्रोफाईल या ठिकाणी क्रिएट केलेलं आहे. आपण प्रोफाईलमध्ये जाऊन बघू शकता जे इन्फॉर्मेशन आपण आता भरलेली आहे ती सगळी प्रोफाईलच्या संदर्भात आहे. आता सीईटी रजिस्ट्रेशन वरती यायचं आहे आणि इथं पहिलंच ऑप्शन आहे MST CET 2026. तर MST CET 2026 वरती आपण क्लिक करणार आहे. क्लिक करताना लगेच तिथं मोबाईलचं व्हेरिफिकेशन त्यांनी घेतलेलं आहे. या वर्षी सिक्युरिटी थोडी हाय त्या ठिकाणी त्यांनी केलेली आहे. तर या ठिकाणी मोबाईलचा OTP आलेला आहे. तो मोबाईलचा OTP आपण मेन्शन करणार आहे.
मोबाईलचा OTP मेन्शन केल्यानंतर आपण नेक्स्ट स्टेजला प्रोसेस करणार आहोत. आणि या ठिकाणी त्यांनी प्री रिक्विसाइट फॉर MST CET म्हणलेलं आहे. त्यामध्ये त्यांनी उत्तीर्ण केलेली असावी 12वी असं म्हणलेलं आहे, किंवा 12वीला तुम्ही पाहिजे. जे विद्यार्थी पात्रता परीक्षेच्या अंतिम वर्षास म्हणजे 12वीला आहेत, ते 12वीला आता आहेत, तेच विद्यार्थी फक्त या परीक्षेसाठी बसू शकतात, असं त्यांनी या ठिकाणी म्हणलेलं आहे. त्यानंतर पुढची प्रोसेस आहे की आरक्षणाचा दावा असल्यास आपल्याकडे जात प्रमाणपत्र, जात वैधता असणं गरजेचं आहे. 31 मार्च 2027 पर्यंत वैध असणे बंधनकारक आहे. ओके, म्हणजे कास्ट सर्टिफिकेट या ठिकाणी रिक्वायर आहे. त्याचबरोबर अर्ज या ठिकाणी दिलेला आहे. अर्जाची जी फी आहे ती जर आपण बघितली तर MST CET अर्ज शुल्क पुढील प्रमाणे. फक्त PCM किंवा PCB 1300 रुपये, PCM किंवा PCB दोन्ही असेल तर 2600 रुपये. हे आहे अदर दॅन महाराष्ट्र स्टुडंटसाठी. जे विद्यार्थी महाराष्ट्रातले आहेत त्यांच्यासाठी PCM आणि PCB 1000 रुपये आणि दोन्ही परीक्षा देणार असेल तर 2000 रुपये. ओके, कॅटेगरीनुसार त्यांनी त्या ठिकाणी सवलत दिलेली नाहीये. CBT बेस एक्झाम होणार आहे. ओके, कम्प्युटर बेस ही टेस्ट या ठिकाणी होणार आहे. या ठिकाणी अजून एक महत्वाची गोष्ट, उमेदवारांनी अर्ज क्रमांक, पासवर्ड किंवा OTP कोणालाही सांगू नये. ओके, एका अर्जासाठी फक्त एक मोबाईल नंबर, एक ईमेल ID वापरणे बंधनकारक आहे. तर आपण प्रोसीड करूया आणि नेक्स्ट करूया. तर या ठिकाणी ऑलरेडी ही पर्सनल इन्फॉर्मेशन आपण फिल केलेली आहे. ॲड्रेसची इन्फॉर्मेशन आपण ऑलरेडी फिल केलेली आहे. ओके, त्यानंतर डोमासाईल आणि कॅटेगरी डिटेल्स. ओके, डोमासाईलमध्ये कॅटेगरी डिटेल्समध्ये इथं नो येणार. कॅटेगरी इन्फॉर्मेशन ऑलरेडी आपण भरलेली आहे. कॅटेगरी ऑफ कॅन्डिडेट आपण या ठिकाणी ओपन करूया. ओके, ओपन केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला कास्ट विचारत आहे. इकॉनॉमिकली विकर सेक्शन म्हणजे EWS आहे का, तर नो म्हणलेलं आहे. जर या ठिकाणी मी NT वगैरे जर केलं तर या ठिकाणी त्या विद्यार्थ्याची कास्ट निवडणं गरजेचं आहे. ओके, आणि प्रमाणपत्र नसतं तरी चालतंय, म्हणजे नॉट अप्लाइड म्हणलं तरीही प्रोसेस होऊन जात आहे. ओके, 7 प्रोसीड वरती आपण क्लिक करूया. त्यानंतर आहे क्वालिफिकेशन डिटेल्स. क्वालिफिकेशन डिटेल्स मध्ये आपण 10वीची इन्फॉर्मेशन ऑलरेडी दिलेली आहे. 12वीच्या इन्फॉर्मेशन मध्ये आपण स्ट्रीम निवडायची आहे. आपली शाखा कोणती आहे ते फक्त त्या ठिकाणी मेन्शन करायचं आहे. इथं 12वीचे मार्क्स विचारलेले नाहीत, कारण आपण आता 12वीला अपियर आहे. या ठिकाणी आपण म्हणले आर यू अपियरिंग ऑर अपियर फॉर 12th HSC एक्झामिनेशन इन 2026, म्हणजेच आपण 2026 मध्ये 12वीच्या परीक्षेला बसणार आहात का, तर येस म्हणलंय. अजून 12वीची परीक्षा झालेली नाही, त्यामुळे मार्क्स विचारलेले नाहीत. त्यानंतर आहे एक्झामिनेशन. कुठला ग्रुप आपल्याला घ्यायचा आहे, आपण या ठिकाणी PCM घेऊया. आता इथं दोन, हा सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. सिलेक्ट द एक्झामिनेशन अटेम्प्ट, PCM ग्रुप, PCB ग्रुप. ओके, PCM आपण निवडलाय. फर्स्ट अटेम्प्ट और बोथ अटेम्प्ट, तर या ठिकाणी इंग्लिश करूया. बोथ अटेम्प्ट आपण केलेला आहे. सिलेक्ट द एक्झामिनेशन सेंटर, पहिला आपण पुणे देऊया. ओके, त्यानंतर सातारा देऊया. त्यानंतर अहिल्यानगर देऊया आणि लास्टला देऊया सोलापूर. तर अशा पद्धतीने आपण या ठिकाणी सगळी इन्फॉर्मेशन भरली आहे. इथं फक्त एक गोष्ट महत्वाची, सिलेक्ट द एक्झामिनेशन अटेम्प्ट जेव्हा तुम्ही बघताय तेव्हा फर्स्ट अटेम्प्ट का सेकंड अटेम्प्ट दोन्हीही त्या ठिकाणी सिलेक्ट करताना व्यवस्थित सिलेक्ट करायचा आहे. बोथ अटेम्प्ट असेल तर बोथ अटेम्प्ट, फर्स्ट अटेम्प्ट असेल तर फर्स्ट अटेम्प्ट. ओके, तुम्हाला मॉक टेस्ट किंवा सायक्रोमॅटिक टेस्ट द्यायची आहे का, कॉम्प्लिमेंटरी टेस्ट वगैरे त्यांनी दिलेल्या आहेत, ऍडिशनल टेस्ट वगैरे द्यायचे आहेत का, तर त्या ठिकाणी आपण काहीही केलेलं नाही. ओके, त्यांनी कॉम्प्लिमेंटरी टेस्ट ऑलरेडी दिलेले आहेत. तर या ठिकाणी डॉक्युमेंट्स आपल्याला अपलोड करायचे आहेत. आपला फोटो आणि आपली सिग्नेचर. या ठिकाणी मी एक फोटो अपलोड करत आहे. दोन्ही ऑप्शन आहे. डिरेक्टली लाईव्ह फोटो ही त्या ठिकाणी तुम्ही घेऊ शकता.
हा फोटो मी या ठिकाणी अपलोड केलेला आहे, सेव्ह म्हणलेला आहे. फोटोचं स्पेसिफिकेशन त्या ठिकाणी त्यांनी मेन्शन केलेलं आहे. फोटो त्याच साईजमध्ये पाहिजे, जसं की 20 KB ते 5 MB पर्यंत फोटो पाहिजे. JPG फॉर्मॅटमध्ये पाहिजे. 3.5 सेंटीमीटर बाय 4.5 सेंटीमीटरचा फोटो पाहिजे, म्हणजे 350 पिक्सल बाय 450 पिक्सल. तर मिनिमम आणि मॅक्झिमम 1000 पिक्सल ते 1200 पिक्सल. त्याचबरोबर इथं सिग्नेचर आपल्याला अपलोड करायची आहे, तर ही सिग्नेचर पण आपण या ठिकाणी अपलोड केलेली आहे. ओके, सिग्नेचरचं स्पेसिफिकेशन जर आपण बघितलं तर सिग्नेचरचं जे स्पेसिफिकेशन आहे सिग्नेचरचं स्पेसिफिकेशन सुद्धा या ठिकाणी दिलेलं आहे. त्याच पद्धतीने आपली सिग्नेचर असणं गरजेचं आहे. मिनिमम 10 KB, मॅक्झिमम 2 MB. सिग्नेचरची क्वालिटी ही चांगली असणं गरजेचं आहे, क्लिअर सिग्नेचर असणं गरजेचं आहे. जर सिग्नेचर क्लिअर नसेल तर ते डिटेक्ट करत नाही. ओके, सिग्नेचर आपण अपलोड केलेली आहे. क्रॉप अँड अप्लाय पण म्हणलेलं आहे. सिग्नेचर त्या ठिकाणी अपलोड झालेली आहे. या ठिकाणी आपल्याला एक फोटो आयडेंटिटी प्रूफ अपलोड करायचं आहे, कुठलंही. आपण त्या ठिकाणी आधार कार्ड अपलोड करूया. ओके, मी या ठिकाणी आता डोमसाईल अपलोड करतोय आणि सबमिट वरती क्लिक करूया. अशा पद्धतीने आपला फॉर्म सबमिट झालेला आहे. प्रिव्ह्यूसाठी फॉर्म आलेला आहे. तुम्ही पूर्ण फॉर्म व्यवस्थित बघून घेणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये तुमचं नाव असेल, मोबाईल नंबर असेल, आधार असेल, प्रत्येक इच अँड एव्हरी गोष्ट तुम्हाला पाहून घ्यायची आहे. पर्सनल डिटेल्स असतील, कॅन्डिडेटचे आधार असेल, परमनंट ॲड्रेस असेल, डोमासाईल अँड कॅटेगरी असेल, ह्या सगळ्या गोष्टी बघून SSC, त्याच्यानंतर एक्झाम सेंटरचे डिटेल्स. ओके, सगळ्यात महत्त्वाचं काय बघायचं तर आपला ग्रुप कुठला आहे, PCM आहे का हे बघा. दुसरी गोष्ट अटेम्प्ट किती आपण देणार आहे, आणि तिसरी गोष्ट मीडियम ऑफ क्वेश्चन पेपर. तर हे 3 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. या 3 गोष्टी जर चुकल्या तर काहीच उपयोग होत नाही. ओके, आणि कन्फर्म करून या ठिकाणी कंटिन्यू वरती मी क्लिक करत आहे. प्रोसीड फॉर पेमेंट येस म्हणलेलं आहे मी. आता 2 अटेम्प्ट आपण सिलेक्ट केले होते, तर 2 अटेम्प्टचे 2000 या ठिकाणी आलेले आहेत. प्रोसीड पेमेंटला जाऊन आपण पेमेंट त्या ठिकाणी करू शकता. तर अशाच पद्धतीने हा CETचा फॉर्म आपल्याला पेड करायचा आहे. प्रोसीड पेमेंटला गेल्यानंतर डिफरंट ऑप्शन्स त्या ठिकाणी आलेले आहेत. आता मी या ठिकाणी काही पेमेंट करणार नाहीये. पे वाया UPI केल्यानंतर इथं डिरेक्टली तुम्ही QR कोड पण येईल, आणि गुगल पे विथ UPI QR म्हणलं इथं डिरेक्टली QR कोड जनरेट झालेला आहे. तर अशा सोप्या पद्धतीने तुम्ही आपला CETचा फॉर्म भरू शकता. फॉर्म भरत असताना काहीही जरी अडचण आली तरी तुम्ही दिलेल्या मोबाईल नंबरवरती संपर्क करू शकता. त्याचबरोबर संपूर्ण काउन्सिलिंग प्रोसेस, त्याचबरोबर अशाच अनेक रजिस्ट्रेशन प्रोसेसचे व्हिडिओज आपल्याला जर पाहिजे असेल तर आपण ॲडमिशन गेटवेच्या चॅनलला सबस्क्राईब करा, आणि अशीच माहिती आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत राहू. आणि आपल्या ॲडमिशन गेटवे मार्फत आम्ही आपल्यासाठी बेस्ट इन्फॉर्मेशन देण्याचा प्रयत्न करू. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, आणि चॅनेलला सबस्क्राईब करा.